नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण नवीन बातमीसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोत। ते आहे बीड जिल्ह्याचे मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं जे हत्या झालेली आहे, तर त्याच्याविषयीची जी सविस्तर माहिती असणारा व्हिडिओ आणि त्याच्यामधलं आता काय अपडेट आहे त्याच्याविषयीची माहिती असणारा व्हिडिओ, त्याच्यासोबतच विधिमंडळामध्ये याच्याविषयी काय चर्चा झाली आणि विरोधकांनी हा मुद्दा कसा उचलून धरला याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून देणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा। तर आता आपण पाहणार आहोत बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून हत्या करण्यात आलेली आहे। तर त्यानंतर बीड जिल्ह्यातलं वातावरण जे आहे ना तर ते तापलं होतं आणि हत्याकांडातील 4 आरोपी जे आहेत पोलिसांनी आतापर्यंत पकडलेले आहेत आणि 3 आरोपी जे आहेत ते आणखीही फरार आहेत। त्यांचा शोध घेण्यासाठी बीड जिल्ह्याचे बीड पोलिसांचे पथक जे आहेत ते राज्यातल्या विविध ठिकाणी गेलेले आहेत। अशा पण तेथील ॲडिशनल पोलीस अधिकारी जे आहेत तर त्यांनी सांगितलेलं आहे। तर पण राज्यामधलं जे हिवाळी अधिवेशन सुरू आहे नागपूर येथे, तर ते नागपूर अधिवेशनामध्ये सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष जे आहेत आमदार खासदार यांनी हा मुद्दा जो आहे ना तो लावून धरलेला आहे आणि ही जी घटना आहे ती अत्यंत किळसवाणी, क्रूर आणि एकदम नीच दर्जाची आहे असंही त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे। राज्यामध्ये 10 वर्ष याच्या आधी कधीही अशी घटना झालेली नाहीये। अशी घटना ही बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मसाजोग गावच्या सरपंचासोबत करण्यात आलेली आहे। तर ही हत्याकांड घटना जी आहे अत्यंत क्रूर असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा केली जाईल असे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। हे हत्याकांड जे आहे ते बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या पवनचक्की वादातून सुरू झाले होते। या पवनचक्कीच्या कंपनीला खंडणी मागितल्या कारणाने धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि हे जे प्रकरण आहे तर अशोक सोनवणे नावाचे एक दलित वॉचमॅन म्हणजे शिपाई यांच्यापासून सुरू झालं आणि जे संतोष देशमुख आहेत गाव जे सरपंच ते या प्रकरणात पडल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आलेली आहे। तर वाल्मिक कराड यांचे नाव आता हत्याकांडात असल्याचे सत्ताधारी मंत्र्यांनी सांगितलेले आहे। या हत्याकांडात बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व आताचे मंत्री असणारे धनंजय मुंडे यांची विश्वासू वाल्मिक कराड हे जे आहेत यांना अटक करण्याची मागणी आता नागरिकातून आणि म्हणजे जे की सत्ताधारी आणि विरोधी पक्षातले नेते आहेत मंत्री आहेत त्यांच्याकडनं करण्यात येत आहे। तर आमदार सुरेश धशन, जितेंद्र आव्हाड, नमिता मुंदडा, त्यानंतर आहेत संदीप क्षीरसागर बीडचे आमदार, विजयसिंह पंडित गेवराईचे आमदार, प्रकाश सोळंके, त्याच्यासोबतच विरोधी पक्षनेते म्हणून नुकतेच नियुक्त झालेले अंबादास दानवे यांनी सांगितलं की जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती त्यानंतर पोलीस स्टेशनच्या बाहेर बाप तो बाप रहेगा असा पोस्टर लावण्यात आलेलं होतं। तर हे कोण नेते आहेत, हे कोण गुंडे आहेत, यांच्यावर कोणाचा वर्चस्व आहे हे त्यांनी पाहिलं पाहिजे। पोलिसांना याच्यात जे आहे तर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले पाहिजे की हे असे लावणारे कोण गुंड आणि कोण मवाले आहेत ते तुम्ही चेक केलं पाहिजे। नाना पटोले, वाल्मिक कराड यांना गुंडराज चालवले आहे। बीड जिल्ह्यामध्ये फक्त गुंडराज आणि गुंडराज चालवलेलं आहे हे असं नाना पटोले यांचं म्हणणं आहे। तर संतोष देशमुख हत्येचा व्हिडिओ कॉल करून कोणाला दाखवला आणि तो कोण आका आहे हे समोर येऊ द्या असंही सुरेश धस यांनी सांगितलेलं आहे। तर जितेंद्र आव्हाड, वाल्मिक कराड धनंजय मुंडेचा माणूस आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे। अवधा कंपनीला हप्ता मागितला ते पुढे आले पाहिजे आणि तो कोणी मागितला आणि त्याच्यासाठी कोणाचं वर्चस्व आहे हेही आता पुढे आलं पाहिजे। बीड जिल्ह्यात पोलिसांवर दबाव कोणाचा आहे, धनंजय मुंडे असा यांचं जे स्टेटमेंट आलेले जेव्हा त्यांना पत्रकारांनी विचारलं की बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख यांची अपहरण करून जे अशा प्रकारे क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे तर त्यावर त्यांचं जे स्टेटमेंट होतं ते असं होतं की असा महाराष्ट्रातला कोणता जिल्हा आहे की जिथं खून, हत्या झाल्या नाहीत किंवा चोरी, अपहरण अशा काही घटना झालेल्या नाहीत। बीडचंच नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, बीडची तुलना बिहारशी केली जात आहे असं
धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. मंत्री आपल्या बीड जिल्ह्याचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही धनंजय मुंडे यांनी बातम्या चॅनलला दिलेलं जे त्यांचं स्टेटमेंट आहे. त्यानंतर बीडची बदनामी विरोधकांनी थांबवावी असेही धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे. संतोष देशमुख यांच्या छाताडावर उड्या मारल्यामुळे आणि त्यांना शॉक बसल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. शरीरामध्ये सर्वकडे रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झालेला आहे. धक्क्यातून त्यांचा हा मृत्यू झालेला आहे. त्यांचे डोळे लायटरने जाळण्यात आले होते. त्याच्यासोबतच त्यांच्या शरीरातला एकही अवयव असा राहिला नाही की ज्याला मार लागला नव्हता आणि संपूर्ण शरीरातला जो हाड आहे ते सापळा तुटला होता, त्याचा चेंदामेंदा झाला होता, असं गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी सांगितलेलं आहे. आपल्या विधिमंडळचे जे सभागृह आहे तिथं ज्या स्टेटमेंट दिलेलं आहे. त्याच्यासोबतच मंत्री धनंजय मुंडे सभागृहात हजर नाहीत. शपथविधी सोहळा झाल्यानंतरच धनंजय मुंडे कुठे गायब आहेत. नाना पटोले यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे. आणि अशा प्रकारे हे जे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण आहे, बीड जिल्ह्याचं जे प्रकरण आहे, बीड जिल्ह्यामध्ये जो गुंडराज वाढत आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये जी आहेत ते कोण आहेत ते लवकरात लवकर त्याचा छडा लावला जावा आणि हे संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यावा असं मुख्यमंत्र्याकडे सांगण्यात आलेलं आहे. आणि अशा प्रकारे हे जे बीड जिल्ह्यातलं मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे जे हत्याकांड झालेले आहे त्याच्या संदर्भात आलेलं हे अपडेट आहे. जे 4 आरोपी पकडलेले आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक नेते आहेत, त्याच्यासोबतच चाटे म्हणून आहेत आणि त्याच्यासोबतच आणखी 3 आरोपी जे आहेत ते फरार आहेत. 4 आरोपी आता पोलिसांनी पकडलेले आहेत. आता नवीन अपडेट काय येईल त्याच्या संदर्भातला अपडेट आलं की मी त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ नक्कीच घेऊन येईन. पण आतापर्यंतचे हे अपडेट होते. बीड जिल्ह्यामधले झालेली घटना निंदनीय, क्रूर आणि एकदम निर्दयीपणाची आहे असं आपण म्हणू शकतो. अशी घटना कुठल्याही जिल्ह्यात, कुठल्याही राज्यात आणि कुठल्याही भागात होता कामा नये असंच आपण म्हणूया. आणि आजची बातमी जी होती ती इतकीच होती. तर तुमचे काही सजेशन असतील, काही शंका असतील तर कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.